हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजेच रुसलेल्या ईश्वरीचा राग अर्णवने कसा काढला आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर सुरुवातीलाच आपण पाहतो की ईश्वरी जी आहे ती मात्र आता लावण्याला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्या काही गोष्टी आहेत त्या अर्णव सरांना सांगितल्या नाही आहेत. जर मी या गोष्टी अर्णव सरांना सांगितल्या असत्या तर तुमचं काय झालं असतं याचाही विचार करा, असं देखील ईश्वरी जी आहे ती आता बोलत असते. तर दुसरीकडे ईश्वरीला आता लावण्याशी तर बोलायचं असतं, तिचा चांगला समाचारही घ्यायचा असतो. पण आता इथे हा समाचार घेऊन उपयोग नाही आहे. हिला जर बोलायचंच असेल तर आपण इथे न बोलता हिला आपण स्पेशली घेऊन जायला हवं, असाच विचार ना आता मात्र तिच्या मनात येतो. आणि म्हणूनच आता ईश्वरी जी आहे ती लावण्याचा हात धरते आणि लावण्याला घेऊन त्या गेस्ट रूमकडेच जाते. लावण्याला जेव्हा हाताला धरून ते निघून जाते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी तिला बोलत असते, तुला काय वाटलं हे सगळं काही तू केलंस आणि या गोष्टी मी तशाच तुझ्यासोबत करीन का? मी काही लावण्या नाही आहे, मी ईश्वरी आहे आणि ईश्वरीचा स्वॅग हा वेगळा आहे, तुमच्यासारखा नाही. काय आहे ना, मला जर करायचं झालं ना तर तुमच्या बाबतीतही मी तसंच करू शकते, पण माझ्या आईवडिलांनी तसे संस्कार नाही ना केले, म्हणूनच तर मी तुमच्या बाबतीत तसं काही करत नाही, असं देखील ईश्वरी बोलते. पण आज तुम्ही जे काही केलं ते करताना जरा देखील लाज वाटली नाही का? विचारही आला नाही का की आपण जे काही करतोय त्यामुळे आपण ज्या कंपनीत काम करतोय त्याच कंपनीचं नुकसान होणार आहे आणि तुम्ही सुद्धा ह्या कंपनीचा भाग आहात. या सगळ्या गोष्टी कशा काय विसरलात? म्हणजे मला कमी लेखायच्या चक्करमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून बसलात आणि तेही कशासाठी? या गोष्टी का म्हणून करताय तुम्ही? असं देखील आता ईश्वरी बोलत असते. त्यावर मात्र आता लावण्य तिच्यावर हात चढवत बोलत असते आणि म्हणत असते की तुझी हिंमत इतकी झाली मला बोलण्याची? त्यावर ईश्वरी म्हणते, ओ हात खाली करा आणि मला सांगताय का, तुम्हाला जर डोक्याचा भाग असला असता ना तर या सगळ्या गोष्टी अशा केल्या नसत्या. मुळात आहे ना, एवढं मोठं नुकसान झालं असतं ना की ते शब्दातही सांगता येणार नाही. पण तुम्हाला फक्त अर्णव सरांच्या पुढे पुढे करायचं असतं आणि यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ईश्वरी आता लावण्याकडे बघूनच बोलत असते. तिला लावण्याचा राग आलेला असतो, पण तिने तरीसुद्धा आता शांत राहायचं प्रेफर केलेलं असतं. कारण जर सगळं काही अर्णवला कळलं तर हिचं काही खरं नाही हे सुद्धा आता ईश्वरीला माहिती झालेलं असतं. त्यामुळे ईश्वरी सांगत असते की तुम्हाला आठवत आहे का, याआधीसुद्धा तुम्हाला मी अशीच वॉर्निंग दिली होती. तेव्हाही मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही तुमची शेवटची वॉर्निंग आहे म्हणून. 5 तुमच्या चुका झालेल्या आहेत आणि इथून पुढे एकही चूक ना मी एक्सेप्ट करणार नाही, मी तुम्हालाही म्हणते. असं बोलूनच ती तिचा हात जागीच पकडते आणि तिला चांगलीच वॉर्निंग देते. जेव्हा आता तिला वॉर्निंग दिली जाते तेव्हा मात्र आता ती शांतच राहते, कारण तिच्याकडे कोणताही ऑप्शन नसतो. कारण ईश्वरीने तिला सरळ सांगितलेलं असतं की 5 चुका ह्या माफ असतात, 6 चुका माफ नसतात. आणि त्यामुळेच ना आता काही झालं तरीसुद्धा एक जरी चूक केलीस ना तर ती तुला खूप जास्त महागात पडू शकते, हे देखील आता ईश्वरी जी आहे ती लावण्याला सांगते. ईश्वरी जेव्हा लावण्याला हे सगळं बोलते तेव्हा लावण्याची बोलतीच बंद झालेली असते. तिलाच कळत नसतं की आता काय रिॲक्ट व्हावं, कसं व्हावं हे सुद्धा तिला कळत नसतं. आणि त्यामुळेच ना आता ती तोंड बंद करून गप्पपणे उभी असते. आणि त्याच वेळेला मात्र आता लावण्या ईश्वरीला घाबरत देखील असते, कारण ईश्वरीने आता तिला चांगलंच वेटीस धरलेलं असतं. कारण तू जर पुन्हा या गोष्टी करशील, शांत बसणार नाही, अर्णव सरांना पुराव्यासकट सगळ्या गोष्टी सांगेन असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी जेव्हा तिला सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता तिचा खूपच जास्त संताप होतो. कारण अक्षरशः तिला असं काही ब्लॅकमेल केलेलं असतं ना की ती आता शांतच बसते. ती आता ईश्वरी गेल्यानंतर
खूप जास्त स्वतःचा राग करून घेत असते, कारण तिला ना आता प्रचंड असा राग जो आलेला असतो, कारण तिच्या बाबतीत आता ईश्वरीने चांगला स्टँड घेतलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव, ईश्वरी आणि आकाश हे तिघही जण ऑफिसमधून एकदमच येतात. पण आकाश आणि त्याचसोबत ईश्वरी पुढे आता बोलत चाललेले असतात. आकाशला ईश्वरीचं कौतुक असतं, तर दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो गाडीतून मागून उतरून येत असतो. पण ज्या वेळेला तो मागून येत असतो ना, तेव्हा मात्र आता तो एकटक त्या ईश्वरीकडे पाहत असतो जाणाऱ्या, कारण आज ईश्वरी नसली असती तर आपल्याला हे प्रोजेक्ट भेटलं नसतं हे सुद्धा त्याला माहिती आहे. आणि म्हणूनच ना तो त्याच गोष्टीचा विचार करतो. त्याला अचानक असं कळतं की त्याचा आवाजही आलेला आहे आणि म्हणूनच तो आता खूपच जास्त खुश असतो. आणि तो आता विचार करतो की खरंच ना आज ईश्वरीमुळे माझा आवाज आलाय, पण आता मी हे सगळं काही लवकर सांगणार नाही. जर मी तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तर ती माझा आवाज बनणार नाही. त्याला ना आता ईश्वरी त्याच्यासारखं मागे पुढे करते, त्याच्यासाठी सगळं काही करते ना, हीच मुळात कल्पना खूप जास्त आवडलेली असते. आता सगळेजण घरी गेलेली असतात ना, त्यावेळेला ईश्वरी तिथेच बसलेली असते आणि त्यावेळेला आता ईश्वरीचं कौतुक आकाश सगळ्यांना सांगत असतो आणि म्हणत असतो की आज ईश्वरीमुळे ना खरंच सगळं काही शक्य झालेलं आहे. मुळात आहे ना ईश्वरीचं खूप भारी आहे आणि ईश्वरीने जे काही मत मांडले ना त्यामुळेच आपल्याला असे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे असं देखील आता सांगितलं जातं. आणि मग काय, ईश्वरीमुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हटल्यावर खूप जास्त आनंद मामा त्यासोबत इकडे असणाऱ्या अंजलीला सुद्धा होतो. तर या सगळ्याचं कौतुक करत असतानाच शब्द अपुरे पडत असतात आणि त्यामुळेच ना ईश्वरी ही सुद्धा खूप जास्त हॅप्पी असते, कारण आता अर्णवची फॅमिलीसुद्धा तिला स्वतःची फॅमिली वाटू लागलेली असते. आणि अर्णवही आता सगळ्यांसमोर ईश्वरीचं कौतुक करतो, कारण त्यालाही आवडत असतं की आपल्या बायकोने आपल्यासाठी इतकं केले तर 4 माणसामध्ये तिचं तर कौतुक करायलाच हवं. त्याच वेळेला आता अंजलीही म्हणते, मी तुम्हा सगळ्यांना आधीच म्हणत होते की ही जोडी मेड फॉर इच अदर आहे म्हणून, कारण या जोडीमध्ये असे सगळेच गुण आहेत ना जे आपल्याला दिसायला हवेत. असं देखील आता अंजली बोलू लागते. अंजली जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मामाही म्हणतात की खरंच ना दोघांचाही जोडा अगदीच लाख मोलाचा आहे, अगदी लक्ष्मी नारायणाचा. एकमेकांच्या जोडीने दोघंही जण असेच पुढे जा. आणि मुळात आहे ना जे काही अर्णव बोलत होता ना ते आम्हाला कळत नव्हतं, पण सगळं काही ईश्वरीला कळत होतं असं देखील मामा बोलून तिचं कौतुक करू लागतात. वही आता पुन्हा खाणाखुणा करून बोलू लागतो आणि तो बोलत असतो की माझी बायको स्मार्ट आहेच. असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता ईश्वरीला हे कळतं. ईश्वरी लगेच ना ब्लश करू लागते. ईश्वरी आता अशी लाजत असते, त्यामुळे आता मुद्दामूनच मामा आणि त्याचसोबत अंजली तिची मजा घेत असतात. अर्णव एवढं काय बोललाय जी तू लाजत आहेस असं देखील तिला विचारतात. तर आकाशही आता ईश्वरीची मजा घेतो आणि म्हणत असतो की बहिणी लाजायला झालंय काय इतकं. तर त्यावर आता ईश्वरी सांगते की काही नाही, अर्णव सर म्हणतायत की मी स्मार्ट आहे त्यांची बायको, म्हणूनच तर हे प्रोजेक्ट आपल्याला मिळालं असं काहीसं ते म्हणतायत. असं जेव्हा आता ईश्वरी बोलते तेव्हा मात्र आता मामा आणि त्याचसोबत अंजलीला सुद्धा खूप भारी वाटतं. अर्णव खूप जास्त हॅप्पी असतो आणि अर्णव हॅप्पी तर फॅमिली हॅप्पी असा त्यांचा एक मस्तात ना कानमंत्र तो असतो. मामाही खूप जास्त खुश असतात. अंजलीही आता ईश्वरीकडे पाहत असते. ईश्वरी मात्र आता लाजत असते, म्हणून अंजली तिची मजा घेत असते आणि म्हणत असते की चला ईश्वरीमुळे का होईना आपल्या चिंटूला डील मिळाली, कारण आज ईश्वरी गेली नसती तर काय झालं असतं याचे परिणामसुद्धा आता सगळेच माहिती होते. पण खरंच ना आज या सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट जुळून आल्या होत्या हे देखील आकाशने आता म्हटलेलं असतं. ईश्वरी लाजत असते आणि त्यामुळे अर्णवला सुद्धा छान वाटत असतं. त्यांनी पहिल्यांदाच असं ईश्वरीला लाजताना बघितलेलं असतं. खरं तर ना सगळ्या माणसांसोबत ईश्वरीचं कौतुक होतंय हीच फिलिंग ना ईश्वरीसाठी खूप असते. ईश्वरी म्हणत असते की पुरे झालं माझं कौतुक, बस झालं. आणि त्यावेळेला राकेश हे सगळं लांबून पाहत असतो आणि राकेश म्हणत असतो की फक्त एक मोका ग, फक्त एक मोका मिळू दे, मग बघ तू फक्त माझी होशील, माझी. काही झालं ना तरी तुला फक्त माझं करायचं आहे असं काहीसं वेड्या का तो बोलत असतो. तर इकडे मात्र सगळ्यांचं लक्ष नसतं. त्यानंतर मात्र आता अर्णव जे काही बोलत असतो तो खाणाखुणा करून बोलत असतो.
चा आवाज पुन्हा आलेला असतो, पण त्याबद्दल ना त्याला घरच्यांसमोर काहीच बोलायचं नसतं. तो आता शांतच राहतो. तर घरचे जे आहेत ते मात्र कौतुकच करत असतात आणि इकडे वल्लरीला राग येत असतो, कारण इकडे सुरू असताना सगळ्यांचंच हे करणं आणि त्यामुळे वल्लरी भयंकर अशी चिडलेली असते. तिच्या चेहऱ्यावर तो राग स्पष्ट दिसत असतो, कारण इकडे मात्र ईश्वरीची वावाई होत असते. लावण्याला ती लगेचच कॉल करते आणि लावण्याला कॉल करून म्हणते की काय गं, तुला एकही काम धड करता येत नाही आहे का? काय केलंयस का हे सगळं? तुला एवढंही कळत नाही आहे? तू करायचं होतंस ना नीट काम. तर आता वल्लरीला लावण्य म्हणत असते की हो, तुम्ही मला सांगू नका, मी काम नीटच केलं होतं, पण मी तरी काय करू? या सगळ्या गोष्टी अशा झाल्या तर मी पूर्णपणे प्लॅन जुळवून आणला होता, पण ऐन वेळेला त्या प्लॅनची वाट लागली आणि त्यामुळेच हे सगळं काही झालं, असं देखील आता ती बोलून दाखवते. आणि जेव्हा हे सगळं ती बोलते तेव्हा ना तिला खूप जास्त रडूही येत असतं, कारण लावण्याच्या हातात ना सगळ्या गोष्टी हळूहळू का होईना निसटत चाललेल्या असतात. पण आता लावण्य जी आहे ती वल्लरीला म्हणते की आता एवढा मोठा घाव घालीन ना की सगळ्या काही गोष्टी ना अशा चुटकी सरशी सुटतील. आता काही झालं तरी शांत मी बसणार नाही आहे, असं देखील लावण्य निर्लज्जपणे बोलत असते. ईश्वरीने इतकी तिला समज देऊन सुद्धा तिला आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्याच नसतात. तिने मात्र आता ठरवूनच ठेवलेलं असतं की या ईश्वरीला उद्ध्वस्त करायचं. दुसरीकडे आता मीटिंग संदर्भात अर्णव जो आहे तो फोनवर बोलत असतो. अर्णव त्या क्लायंटना बोलत असतो की या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत आणि हे सगळं काही तो जेव्हा बोलत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णवला लक्षात येतं आणि अर्णव इकडे तिकडे पाहू लागतो. अर्णव बोलत असतो की खरंच ना आज माझा आवाज आलाय, पण हे सगळं माहीत मला तिला नाही सांगायचं. जर तिला मी सांगितलं तर ती काही माझ्यासोबत नाही राहणार ना, म्हणजे माझा आवाज बनणार नाही ती, असा विचार देखील आता सुरू असतो. तेवढ्यातच ना ईश्वरी रूममध्ये येते. ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर कळून चुकतं की नक्कीच या अर्णवचा आवाज आलेला आहे आणि म्हणूनच ती मागे वळून बघते. ती आता भयंकर अशी चिडलेली असते. ती म्हणत असते की तुमची इतकी हिंमत झाली की तुम्हाला बोलता येतंय, सगळं करता येतंय, पण तुम्ही मला सांगितलं नाही. खरं तर तुम्हाला बरं वाटत नव्हतं, यामुळे मला किती त्रास होत होता. मी सगळा त्रास सहन करत होते. मला असं वाटत होतं की माझ्यामुळे आवाज गेलाय. मग तुमचा आवाज बरा येण्यासाठी मी इंटरनेटवर किती सगळीकडे शोधाशोध केली, पण तुम्हाला त्याचं काही आहे का? आवाज आलाय पण मला सांगितलं नाही. हे सगळं ना तुम्ही मुद्दाम केलेलं आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवकडे बघत बोलत असते. अर्णव ईश्वरीला समजवायचा प्रयत्न करत असतो आणि तिला सांगत असतो, अगं हे ऐक तरी ना, माझा आवाज आताच आलाय आणि मला आत्ताच कळलंय. हे सगळं अर्णव बोलत असतो, पण ईश्वरी ना आता अर्णवचं एकही शब्द ऐकायला तयार नसते. मुळात आहे ना तिला खरं तर ना अर्णवचा राग येत असतो, कारण अर्णवने तिला सांगितलेलं नाही आहे ना की त्याचा आवाज आला आहे आणि त्यामुळेच ना तिला मनामध्ये वाईट वाटतं. ती म्हणत असते की अर्णव सर, तुमच्यासाठी मी काय काय म्हणून नाही केलं. मला वाटत होतं की माझ्यामुळे हे सगळं झालंय तर मी स्वतःला गिल्टी फील करत होते, पण तुमचा तर आवाजही परत आलाय, पण तुम्ही एकाही शब्दाने मला सांगितलात नाही. ते काही नाही, आता मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, मला ना तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, जा बाबा, असं देखील ती आता रागारागात बोलत असते. आणि जेव्हा ती रागारागात हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र आता अर्णव बोलत असतो की ऐक तरी मिस इंदौर, ऐक तरी. पण आता ईश्वरीला ऐकायचं नसतं. ईश्वरी आता बेधडकपणे बेडवर चढते आणि त्या दोघांच्याही मध्ये रशी लावलेली असते. त्या रशीवर लगेचच आता ती ओढणी जी आहे ती लावू लागते आणि म्हणत असते की जा बाबा जा, मला बोलायचंच नाही आहे. आणि असं बोलून ती आता कुशीवर झोपते. अर्णवला तर टेन्शनच येतं, आता काय करायचं, म्हणजे ही तर उशी वगैरे घेऊन झोपूही गेली, हिला तर माझ्याशी बोलण्यातही इंटरेस्ट नाही आहे, आता काय करूया, ही तर भलतीच चिडलेली आहे, असा विचार इकडे मात्र आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ना आता विचार सुरू असतो की काय करू. आणि म्हणूनच ना त्याच्या लक्षात येतं ईश्वरीने सुद्धा आपला मूड ठीक करण्यासाठी आपल्याला किती सुंदर असं सरप्राईज दिलं होतं ना, मग आपणही तिला असंच सरप्राईज देऊया. त्याच्या एका कपाटामध्ये थँक्यूचं लेटर असतं, सोबतच गुलाबाचं फूल असतं. मग ते लेटर तो आता ईश्वरीला द्यायचं ठरवतो. म्हणजेच तो आता ईश्वरीचा राग घालवण्यासाठी हे प्रयत्न करत असतो. ईश्वरी जी आहे ती झोपलेली नसते, डोळे बंद करून निवांत असते. आणि त्याच वेळेला आता तो तिच्या टेबलवर, म्हणजे तिची झोपलेली असते ना तिच्या बाजूला एक टेबल असतं, त्या टेबलवर आता ते गुलाबाचं फूल आणि त्याचसोबत ते ग्रीटिंगही ठेवतो.
आणि जेव्हा आता ईश्वरी डोळे हळूच उघडते तेव्हा मात्र ईश्वरीला टेबलवर असलेलं ते गुलाबाचं फूल आणि त्याचसोबत ते लेटर हे सगळं काही दिसू लागतं. त्यामुळे आता ईश्वरी विचार करते की हे काय आहे आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की हे तर एक गुलाबाचं फूल आणि लेटर आहे आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पी झालेली असते. कारण अर्णवने ना तिच्यासाठी हे केलेलं असतं. तिच्या चेहऱ्यावरचा राग घालवण्यासाठीच अर्णव नवनवीन कल्पना करतच असतो. कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरीने रुसून राहू नये. आणि जेव्हा अर्णव ते सगळं ठेवून जातो ना गुलाबाचं फूल आणि ग्रीटिंग थँक्यूचं जेव्हा ईश्वरीच्या नजरेआड येतं तेव्हा ईश्वरी पाहतच राहते. ईश्वरी विचार करते की हे काय आहे आणि अर्णव सरांनी केले का. मग ती लगेच उठून बसते आणि ते कार्ड हातात घेते, गुलाबाचं फूलही हातात घेते आणि त्या कार्डवरचं थँक्यू वाचते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आपोआपच स्माईल येते आणि तिची स्माईल आता तिचा राग गेला आहे हे सांगू लागत असते. म्हणजेच आता तिला इतका आनंद झालेला असतो ना की तो ती शब्दातही सांगू शकत नसते. आणि त्यामुळेच ना आता मात्र ती ठरवते की ह्या अर्णव सरांवर ना कितीही रागवलं ना तरीसुद्धा हा राग काही असा जाणाऱ्यातला नाही आहे. म्हणजेच अर्णव पण सर ना खरंच ना. त्यानंतर ती आता लगेचच उठते आणि त्यानंतर मध्ये जो पडदा लावला आहे तो आता बाजूला करत असते. अर्णवही जागाच असतो. अर्णव म्हणतो की आता काय झालं. त्यावर ईश्वरी म्हणते सर तुम्ही पण ना म्हणजे माझा राग घालवण्यासाठी काही आणि कसं करायचं ना ते तुम्हाला बरोबर कळतं. म्हणजे जरा मी रागवली आहे तर तो राग मला थोडा वेळ ठेवूही देत नाही. आणि जा बाबा मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी. म्हणजे तुम्ही मला किती म्हणजे असं खोटं बोललात. तुम्हाला माहिती होतं की तुमचा आवाज आला आहे पण तुम्ही नाही सांगितलं मला त्याचाच राग आला होता. पण मी तरी काय करू. म्हणजे तुम्ही ना खरंच ना माझ्यासोबत ना जे काही वागता ना ते वेगळंच वागता. पण मला ना तुमच्याशिवाय राहवतही नाही हो. म्हणजे तुम्ही बोललात नाही की मला करमतही नाही. मग आता हे काही गुलाबाचं फूल दिलं आहे तुम्ही आणि त्याचसोबत हे कार्ड हे खूप भारी आहे. मग आता बोलावं तर लागणारच आहे तुला असं देखील अर्णव ईश्वरीकडे बघून बोलतो. त्यावर ईश्वरी लाजू लागते. कारण ईश्वरीला सुद्धा अर्णव हा खूप जास्त एकदमच जवळचा वाटत असतो आणि त्याच्यासोबत बोलली नाही तर तिलाही करमत नसतं. त्यामुळे लगेचच हा अबोला जे आहेत ते दोघंही जण सोडून टाकतात. कारण हा अबोला किती दिवस आपण तसाच घेऊन ठेवणार आहोत असंच काहीसं त्यांचं सुरू असतं. आणि म्हणूनच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की जाऊ दे चला आता मी तुम्हाला माफ केलं पण या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण जास्त ताणायला नकोत. आणि त्यावर अर्णवही खूप जास्त खुश असतो आणि तो ईश्वरीकडे पाहून हसत असतो. ईश्वरी आणि अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते आणि त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या हातातही हात देतात. कारण ईश्वरीला आता अर्णवशिवाय करमत नसतं तर अर्णवलाही ईश्वरीशिवाय करमत नसतं. आणि त्यामुळेच ना आता त्या दोघांची छान गट्टी जमलेली असते. खानाखुणा करून ईश्वरीने चांगलंच अर्णवच्या मनात स्थान निर्माण केलेलं असतं. तर अर्णवही ईश्वरीचा हात घट्ट धरतो. त्यालाही आता तिचा हात सोडवत नसतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी ठरवतात की रात्रही खूप झालेली आहे चला आपण झोपून घेऊया. मुळे आज अर्णवला जे आहे ते आज एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालेलं होतं त्यामुळे तो खूप जास्त हॅप्पी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्णव ईश्वरी घरातले सगळेच जण त्यासोबत लावण्य आलेली असते. लावण्य कॉफी पित असते आणि ती आता सांगत असते की आपल्याला आता सगळं काही मस्त जुळून आलेलं आहे आणि आता इनॉग्रेशनसुद्धा आहे आणि त्या इनॉग्रेशनला आपण त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्याच आहेत. आणि एकदा का इनॉग्रेशन झालं की झालं तर मग आता या इनॉग्रेशनला आपल्या लिस्टमध्ये ना या ईश्वरीचं सुद्धा नाव असायला हवं. ईश्वरीचं हिचं कशासाठी काय गरज आहे असं देखील आता लावण्य म्हणत असते. वर ईश्वरी अर्णवकडे पाहत असते तर अर्णवने सुद्धा आता बेधडकपणे उत्तर दिलेलंच असतं. आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतच आता लावण्याला म्हणत असतो की तुला काही आता वेगळं सांगायला हवं का. म्हणजे तुलाही माहिती आहे की आज आपल्याला हे प्रोजेक्ट मिळालं आहे ते फक्त आणि फक्त या ईश्वरीमुळेच. आणि तरीसुद्धा तू हे सगळं काही कसं काय बोलू शकतेस. आणि मुळात तू विसरतेस का काल तर त्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा बोलायचं होतं तेव्हा सगळ्या चुका करून बसलीस आणि आता या सगळ्या चुका ज्या आहेत त्या केलेल्या असताना सुद्धा
या सगळ्या चुका या मुलीने सुधरवल्या आणि त्यामुळेच ना आपल्याला ही डील मिळाली आहे। ही गोष्ट तू कशी काय विसरू शकतेस? आणि मुळात आहे ना ही डील आपल्या हातातून जाणार होती जर ईश्वरी तिथे आली नसती तर। आणि तू या सगळ्या गोष्टींमध्ये हिला इन्व्हॉल्वच करत नाही आहे। ते काही नाही, काही झालं ना तरी ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोच्या हक्काने ती त्या इनॉग्रेशनला तर असणारच आणि तिच्याच हस्ते ही इनॉग्रेशन होणार असं देखील आता अर्णव जो आहे तो ठामपणे लावण्याला सांगतो। आणि त्यामुळेच ना आता लावण्या ही शांतच असते। वल्लरीला तर खूप जास्त राग येत असतो कारण अर्णव ना आता खूपच पुढे करत ईश्वरीला ते स्थान मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तिचं डोकं खूप जास्त फिरलेलं असतं। त्यातच आता इकडे खूप जास्त राग जो आहे तो खरं तर ना इकडे राकेशला पण येत असतो, पण राकेशला आता या सगळ्यामध्ये स्वतःचा फायदाही करून घ्यायचा असतो। तो देखील आता विचार करतो की मी आता असा शांत बसणार नाही, यांचं जे काही चाललंय ना ते चालू दे, पण मीही या संधीचा फायदा घेणार असं काहीसं आता त्याचं सुरू असतं। तर दुसरीकडे मात्र अंजलीला हे पटत असतं। अंजली ही म्हणत असते की बरोबर आहे अर्णवचं, कारण अर्णवची बायको ती आहे तर अर्णवच्या बायकोच्या अधिकाराने तिला तर या सगळ्या गोष्टी मिळायलाच हव्यात आणि त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण तिथे जातील हे तर आता त्यांचं ठरलेलंच असतं। आणि त्यामुळेच ना आता जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरतात तेव्हा मात्र ईश्वरी ही लाजत असते, कारण ईश्वरीला खूप जास्त भारी वाटत असतं, कारण अर्णव सर आपल्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात, तसेच आताही राहिले आहेत। म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला न्यायचं नसलं असतं तर त्यांनी कारणं दिली असती, पण इथे अर्णव सर तर स्वतःहूनच आपल्याला घेऊन जायला इतके तयार आहेत, यामुळे ती खूप जास्त हॅप्पी असते। तिच्या चेहऱ्यावर तो आनंद सरळ आणि स्पष्टपणे दिसत असतो। तर पुढे मात्र आता ईश्वरी अर्णवकडे पाहून हसत असते आणि जेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहून हसते ना तेव्हा आता खूपच जास्त हॅपीनेस तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो। अर्णवही खुश असतो। तर आता पुढे मात्र पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी आता इनॉग्रेशनला जाण्यासाठी तर तयार असतात, पण इथे मात्र जी वल्लरी असते आणि त्याचसोबत लावण्या यांचं प्लॅनिंग सुरू असतं की ह्या दोघांमध्येही काही झालं तरी ईश्वरीला जे आहे ते तुम्हाला तिथे पाठवायचं नाही, कारण ईश्वरी जर तिथे आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच ईश्वरीला इथेच घरातच बसवायचं असं काहीसं त्यांचं ठरत असतं। मग आता तू काळजीच करू नकोस, मी या सगळ्यामध्ये बघते काय करायचं आहे ते, असं आता त्यांचं बोलणं सुरू असतं। तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता इनॉग्रेशनसाठी तयार होणार असतात। अर्णव म्हणत असतो खरं तर मला ना तुला सोडून ना जावंसं सुद्धा वाटत नाही आहे, पण मी तरी काय करू, मला जावंच लागणार आहे, माझ्याकडे कोणताही ऑप्शन नाही आहे, असं देखील आता बोललं जात असतं। त्यामुळे आता ईश्वरी ही आता तयार होण्या जात असते, तर अर्णव पटकनच तिकडनं निघून जातो। तर इकडे राकेश जो आहे तो आता म्हणत असतो की चला फायनली माझ्या मनासारखं होणार आहे, तर आता मला ही जिलेबी खायला भेटणार आणि मला या संधीची तर मी वाट बघत होतो, असं देखील तो आता बोलू लागतो। हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।